क्या रखा है लद्दाख में, कभी तो आओ नागोठना में। ये देखो लद्दाख जैसी राइडिंग आप और कहीं नहीं कर सकते। ये देखो ये देखो ये देखो ये देखो। मेन म्हणजे काय की आता आपल्याला पलीकडच्या बाजूला जाताना आलं आहे, जिथून आपल्याला पूर्ण धबधबा दिसतो, कारण की पोलीस आहेत तिथे। आणि हा बघा फॉग माझ्या मागून येतोय आणि तो फॉग पूर्ण ह्या टनेलमधनं आरपार जातो आणि त्यामुळे ना टनेलमधनं येताना काहीच दिसत नाही आहे। लोकेशन एक नंबर आहे, फक्त थोडा पाऊस नसला पाहिजे तर हे फॉग आहे त्याच्यामुळे तिकडे काय दिसत नाही आहे। तर आता आपण काय करणार आहोत, आपण जाणार आहोत रायगड रोडला, किल्ला मानगड। ते बघ तिकडे बघ धबधबे बघ। रायगडला जाणारा रस्ता हाच आहे जो कुंभे धबधब्याला पण जातोय, तोच सेम आहे। तर रायगड 28 किलोमीटर आहे इथून। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे शनिवार, सगळे लोक कामाला चाललेत आणि मी आज सुट्टी घेऊन चाललेलो आहे फिरायला। कारावीजवळ पोचलो आपण। काय आहे यार, गाड्या स्पीडमध्ये येतील आणि डायरेक्ट खड्ड्यातच। रस्ता एवढा खराब, कधी होणार हा रस्ता काय माहिती। मुंबई गोवा हायवे प्रत्येक 50 मीटरवरती रस्ता खराब आहे। तर इथून चालू होतो कॉन्क्रीटचा रस्ता। कॉन्क्रीटचा रस्ता बनवतो आपण कशासाठी की रस्ता टिकत नाही आहे म्हणून, पण यांचे कॉन्क्रीटचे रस्ते सुद्धा टिकत नाही आहेत ना, कॉन्क्रीटला पण खड्डे पडतात। एक्झाम्पल तुम्हाला दिसायला जातं थोड्या वेळातच। हा बघा माणसं करणार काय, हा बघा किती मोठा खड्डा आहे, हा बघा। चैताली बोलते आपला रस्ता पूर्ण खाली आहे, पटापट चल। हा असा रोड आहे ना, इथं स्पीडमध्ये चालवायला भीती वाटते, कारण की कॉन्क्रीटच्या रस्त्याला खड्डे झाले आणि ते एकदम मोठे मोठे आहेत। टायरची तुमची रिम आहे ती डायरेक्ट बेंड होईल आपटली गाडी तर स्पीडमध्ये, आणि काय होऊ शकतो। सगळीकडे रायडर्स दिसत आहेत आपल्याला, आज राईडला चाललेले आहेत। हेल्मेट कंपल्सरी पाहिजे हो लॉन्ग राइडला जाताना। अभी सही महीना में यूज़ हो रहा है ऑफ राइडिंग बाइक का। क्या रखा है लद्दाख में, कभी तो आओ नागोठना में। ये देखो लद्दाख जैसी राइडिंग आप और कहीं नहीं कर सकते। ये देखो ये देखो ये देखो ये देखो। बहुत ही सुंदर रोड आपको दिख रहे हैं रायगढ़ जिले के नागोठना शहर में, और ये नागोठना से पाली जाने वाला रोड, जहाँ पे हम लोग देख सकते हैं नेशनल हाईवे पे पेवर ब्लॉक बिछाए रखे हैं। तो इससे अच्छा और सुंदर टिकाऊ रोड आपको कहाँ देखने मिलेगा, क्योंकि ये जब से पेवर ब्लॉक डाले 2-3 साल हो गए, तब से रोड को कुछ नहीं हुआ। ऐसे ही रोड हमको बनाने चाहिए। क्या लगता है आपको, कमेंट में ज़रूर लिखें। चला आता वाकण फाटा येतो आणि नाश्ता करावासा वाटतं, इच्छा झाली नाश्ता करायची, कारण की आता 9 सुद्धा वाजलेले आहेत। घरातून काही खाऊन नाही निघालो, सकाळी लवकर उठलो पण निघता निघता लेट झाला, 8 सव्वा 8 झाले निघता निघता, आणि पाऊण तासात जवळजवळ आपण पोचलो इथे वाकणला। पेट्रोल वगैरे मी त्या दिवशीच फ्युअलअप करून घेतला होता, फक्त मी ट्रिप मीटर रिसेट करायला विसरलो। ट्रिप मीटर रिसेट करायला हवा होता। चला आता इथे एक चांगला हॉटेल आहे जवळ, हाच आहे मला वाटतं श्री समर्थ कृपा हॉटेल, चांगलं आहे। मागे गेलो होतो आम्ही। काय रस्ता राहिला ह्याच्यात। हां रेड अलर्ट दिला होता 2 दिवसासाठी, पण आज पाऊस नाही आहे। काल पण पाऊस होता, खूप कमी होता, दिवसभर पाऊस नव्हता, संध्याकाळी पाऊस पडायला लागलेला थोडासा।
आणि आज सकाळपासून जास्त पाऊस नाही आहे, तर बघूया, होप सो असंच वेदर राहू दे. आणि आज आपण चाललेलो आहोत कुंभे वॉटरफॉलला. एक फेमस वॉटरफॉल आहे आपल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात, आणि आपल्याला कोलाडवरून तिथे जायला लागतो. आणि खूप चांगला लोकेशन आहे, एक्सप्लोअर करता येण्यासारखं आहे, आणि व्ह्यू पॉईंट तिथला मस्त आहे. तर आत्ता आम्ही वाकण फाट्यावरून पुढे आलो आहे, वाकण फाट्याला नाश्ता केला आहे. तर आता एक्सप्लोअर करूया. आणि बाईक राईड सुरू केलेली आहे. बाईक राईड खूप दिवसानंतर बाईक काढलेली आहे, तर बघूया कसा होतो आजचा हा प्रवास. आणि तिथे फक्त वॉटरफॉल बघण्यासारखं आहे. हा रोड कुठे निजामपूरला जातोय का? मला अजून पण असं वाटतं की रस्ता चुकलेला आहे काय ना. तर मित्रांनो, आता आपण एक्सप्लोअर करत करत जाणार आहोत कुंभे वॉटरफॉलला. खाण खाण बोलतात, खाण. इकडे कुठेतरी फोटो काढायचा का? तलाव नाही आहे ते, खाण आहे. क्वारी, क्वारी माहिती आहे? क्वारी. काय होतं काय? राईट साईडला की लेफ्ट? इंदापूर, सुतारवाडी, निजामपूर इकडे जायला लागेल, लेफ्टला जायला लागेल. बरोबर ना? इकडून ना. आता हे निजामपूर गाव आहे, आणि आम्ही आता पुण्या साईडने आलो आहे. माणगाववरनं आलो आहे, पुण्या बाजूने आलो आहे. आणि आता हा रायगडकडे जाणारा रोड आहे. हा या रस्त्याला आपल्याला लागायचं आहे. आणि आज आपण रायगडला सुद्धा जाणार आहोत. म्हणजे रायगडला वरती ना जाणार, कारण की रायगड तर बंद आहे. पण चैताली तिथे गेली नाही आहे, तर त्यामुळे एक तिथून राऊंड मारून येऊ. किल्ला मानगड. रायगडला जाणारा रस्ता हाच आहे जो कुंभे धबधब्याला पण जातोय, तोच सेम आहे. फक्त मध्ये काहीतरी डाव्या साईडला आपल्याला टर्न मारायचा आहे. रायगड 28 किलोमीटर आहे इथून. हा मानगडला जाणारा रस्ता आहे. मानगडला जातोय हा रस्ता. आणि या रस्त्याने आता तिथे आपण बघितलं आहे किल्ले रायगडला जाणारा रस्ता आणि किल्ले मानगडला. त्या रस्त्याने आपल्याला, मानगडच्या रस्त्याने आपल्याला इकडे आतमध्ये यायचं आहे कुंभे वॉटरफॉलसाठी. आता या गावात आलो आपण, कुठलं तरी बोरवाडी गाव. बोरवाडी गावातून जायचं आहे आपल्याला. कुठे? इकडे ना. हे बघा, ह्या साईडलाच गेलं तर किल्ले मानगड लिहिलेलं आहे ह्याच्यावर. आणि आपल्याला पुढे इथे जायचं आहे कुंभे धबधब्यासाठी. आता हा पूर्ण घाट रस्ता आहे. वरती पाऊस जोरात चालू आहे असं वाटतं मला. अरे वा, एस टी येते इथपर्यंत. कुठली आहे? कलगण माणगाव असं काहीतरी होतं. हे चाच गाव आहे. चाच गावातनं आपल्याला पुढे जायचं आहे वॉटरफॉलसाठी कुंभेच्या. चाचाई देवी प्रसन्न. आणि इथपर्यंत बस येते, आतमध्ये जाते वाटतं अजून. तो रस्ता आहे काय वरती? आईला किती आतमध्ये आहे हा डोंगर. एकदम डोंगराच्या पायथ्याशी आलोय आता आपण सध्या. आईला आता चिव 360 पाहिजे. हा, बालेवाडी गावाच्या आता जस्ट आपण पुढे आहोत. म्हणजे चाच गाव येतो, त्याच्यानंतर बालेवाडी गाव आहे, आणि त्याच्यानंतर आता आपण इथे पुढे आहोत. आणि इथे बघू शकता माझ्या मागच्या साईड एक खूप मोठा डोंगर आहे. तर खूप साऱ्या व्हिडिओज बघितले आपण इंटरनेटवरती, पण त्याच्यामध्ये कुठेच आपल्याला हे दाखवत नाही. अजून 5 ते 6 किलोमीटर अंतर आपल्याला वरती जायचं आहे. घाट आहे. आणि सध्या आता आम्ही पायथ्याशी उभे आहोत डोंगराच्या, आणि पाठीमागे बघू शकताय काय नजारा आहे, काय व्ह्यू आहे. पूर्ण धुकं दिसतं आणि ढगं खाली उतरलेलं आहे डोंगरावरती. पुढे जाणार तर रस्ता कसा आहे ते माहीत नाही आहे, पण एक बोगदा पार करून आपल्याला जायचं आहे. तर सुरू करूया आपली राईड पुढची. चला.
साधारणपणे 500 मीटर लांबीचा बोगदा पार केल्यावर आपण कुंभे धबधब्याच्या कड्याजवळ येऊन पोहोचतो. जसा बोगदा पार करतो तसा आपल्या डोळ्यासमोर अजस्त्र अशा धबधब्याचं रूप दिसतं, ज्याचं पाणी 100 मीटर उंचावरून खाली कोसळत असतं आणि त्याच्या आवाजाने आपण आपले भान हरपून निशब्द असे बघत राहतो. तर मित्रांनो, आता आपण कुंभे वॉटरफॉलच्या जागेवर आलो. पाणी माझ्या पाठीमागे तुम्हाला टनेल दिसते आणि तिथून एंट्री केल्यानंतर लगेचच मागच्या बाजूला धबधबा आहे. पण आता काय झालेलं आहे की मागच्या वीकमध्ये एक ऍक्सिडेंट झालेला आहे, त्याच्यामुळे आपण आता इथून पुढे नाही जाऊ शकत आहे. पण आता आपण इथेच उभं राहणार आणि इथून बघणार धबधबा. आता धुका गेलेला आहे, मगाशी खूप धुका होता, आता धुका थोडा बाजूला हटतंय आणि आपण बघू शकतो इथे. ऍक्च्युली त्या साईडने जर गेलो असतो तर तिकडून याचा जो व्ह्यू आहे तो खूप चांगला आला असता. पण आता काय की ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्या साईडला जाऊन देत नाही आहेत. आता इथून असा रोड आहे पलीकडच्या बाजूला जायला, आपल्याला इकडून दिसू शकतोय की तिथे व्ह्यू पॉइंट आहे. जरा दाखव चैताली 3x झूम करून. आणि इथे खूप सारे रायडर्स आपल्याला दिसतात. आम्ही जेव्हा आलो मगाशी तेव्हा पण रायडर्स आलेले आणि इथे पण आता हे RTO रायडर्स आहेत. बघा हा किती फेमस लोकेशन आहे, कुठून कुठून लोक येतात सर्वजण. खूप सारे रायडर्स आता आलेत आणि इथे पर्यटकांसाठी सूचना दिलेली आहे. जे घटना झाली आता त्या साईडने फोटो काढलेला ना, ह्याच्यात दिसतं आपल्याला आपण कुठे उभे आहोत. माझ्या मागच्या बाजूला बघताय तुम्ही धबधबा आहे आणि पूर्ण फॉग आलेले असतात. मित्रांनो, आता इथे 30 ते 40 लोक होते आणि सगळे रायडर लोक आलेत आणि भरपूर लोक आहेत. पण सगळ्यात ना एकमेकांच्या सोबत चिल करतात आणि खूपच गडबड गोंधळ काहीच नाही आहे. एकदम शांतपणे आपले चिल मारतात. बघा, स्वतःच्या ह्याच्यात एन्जॉय करतात आणि असाच माहोल आपल्याला पाहिजे. नाहीतर काही ठिकाणी गेल्यावर खूप गडबड सगळा गोंधळ असतो. कोणी दारू बिरू पियायला इकडे आलेलं नाही आहेत, ही महत्वाची गोष्ट. सगळेजण एन्जॉय करतात. दारू पिणारी मंडळी असली का मग मेन म्हणजे काय की आता आपल्याला पलीकडच्या बाजूला जाताना आलं आहे, जिथून आपल्याला पूर्ण धबधबा दिसतो. कारण की पोलीस आहेत तिथे आणि खूप सारे लोक आहेत. आणि हा बघा फॉग माझ्या मागून येतो आहे आणि तो फॉग पूर्ण ह्या टनेलमधनं आरपार जातो आहे आणि त्यामुळे ना टनेलमधनं येताना काहीच दिसत नाही आहे. लोकेशन एक नंबर आहे, फक्त थोडा पाऊस नसला पाहिजे तर हे फॉग आहे त्याच्यामुळे तिकडे काय दिसत नाही आहे. तर आता आपण काय करणार आहोत, आपण जाणार आहोत रायगड रोडला आणि रायगड रोडवरनं आपण सर्किट कंप्लीट करून जाणार, कारण की ही गेली नाही आहे. तर थोडं रायगडच्या इथं जाऊया आणि नंतर मग घरी जाऊया. ओके चलो निकलते. आता झालेला आता आपला कुंभे वॉटरफॉलचा कवर. आता आपण निघूया. जो रस्ता आहे हा खूप साऱ्या गावांना कनेक्टेड आहे. म्हणजे वरती खूप सारे गावं आहेत. एक कुंभेवाडी गाव आहे, केळगण म्हणून एक खाली गाव आहे. त्याच्यानंतर मग जे आपण खाली बेस विलेज बघितला, हे सगळे गावं आहेत. त्यामुळे हा रस्ता वरपर्यंत आहे. चला आता आपण मेन रोडला लागलेत. आता जाऊया किल्ले रायगडला.
चैतालीला किल्ला रायगड बघायचा आहे, कमीत कमी बाईकवरनं तरी, कारण की आता रायगड बंद आहे सध्या. तर जाऊया आपण. इथून जवळपास 23 का 25 किलोमीटर लांब आहे, पण तरीही आपण जाणार आहोत. आज अक्षरशः शनिवार असून पण रस्त्याला गर्दी नाही अजिबात. कसा आहे रस्ता चिऊ? या बाईकवर आता मस्त वाटते, मजा वाटते. म्हणजे यार काय आता, अभी देखो अभी, अभी देखो अभी, अभी देखो अभी नजारा. इकडे थांबलेलो आम्ही फोटो काढायला. तो नाही रायगड, अजून थांब, पुढे आहे तो, असाच डोंगर आहे. रेकॉर्डिंग चालू झाली हो ऑटोमॅटिक, मला चालू करायची होती. आणि ये रास्ते, आता आपण रायगडला नाही जाऊ शकत, पण आपण जिजाऊंच्या समाधीला तर भेट देऊ शकतो ना. जाऊया आता. आता रायगडाजवळ पोचलो आम्ही ऑलमोस्ट. तर जिजाऊंच्या समाधीजवळ आलेलो, दर्शन घेतलंय, आता निघतोय. रायगड बंद आहे सध्या, रायगडाची एंट्री बंद आहे. का सांग ना. चला जाऊया. आपण आलेलो आहोत रायगडाच्या पायथ्याशी. इथून आहे रस्ता.
जस्ट आपण आता माणगावमध्ये पोचतो आहे. रायगड रोडने आता निघून माणगावला पोचलो आहे आणि आता इथून पटापट जाऊया. आता इथे इकडे थांबायचं नाही आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला इथेच एंड करूया आपण, कारण की आता पल्ला लवकर गाठायचं आहे. वाजलेले 4. तर किती वेळात पोचतो बघूया. चला भेटूया पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय मित्रांनो. काळजी घ्या स्वतःची आणि जिथे रिस्क असेल तिथे जाऊ नका धबधब्यावर. चलो बाय. खूप जास्त विंड ब्लास्ट आहे. 100च्या वरती राहता नाही येत आहे. विंड ब्लास्ट खूप जास्त आहे.